विद्यार्थी मित्रांनो, थिअरी पार्ट आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट 2 आपण कंप्लीट केलेला आहे. आता बेटा आपण त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स लर्न करूया. तर त्यामध्ये बोर्डावरती तुम्हाला न्यूमरिकल्स मी दिलेलं आहे. काढाबर फिगर काय दिलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड द करंट आय इन द फॉलोइंग सर्किट. काढा सर्किट, काढा तुम्ही. सर्किटमध्ये काय दिलेलं आहे दिसतं तुम्हाला. थोडं मोठ्या अक्षरात लिहितो. हे 2 एम्पियर करंट हे असा इकडे आलेला आहे 2 एम्पियर, आणि परत इथं सुद्धा किती 2 एम्पियर करंट आहे इकडून आलेला या ब्रँच सर्किटला, आणि इकडे पुढे हा करंट निघालेला आहे बेटा. आणि परत इकडे एक ब्रँच आहे, आणि इकडचा करंट जो आहे तो किती 1 एम्पियर करंट इकडे गेलेला आहे. या मार्गाने किती करंट गेलेला आहे 1 एम्पियर. परत त्याला आणखीन एक ब्रँच इकडे काढलेली आहे आपण, आणि हा करंट इकडे गेलेला आहे बेटा 1.3 एम्पियर करंट गेलेला आहे. आणि राहिलेला करंट जो आहे तो कुठे गेलेला आहे, ये पुढच्या मार्गाकडे गेलेला आहे. तर आय बरोबर किती, फाइंड द करंट आय, म्हणजे इथं सिम्बॉल आय इन द फॉलोइंग सर्किट. चला मला सांगा आता हा करंट, हा प्रॉब्लेम कोणत्या आर्टिकलवरचा आहे. ऑब्वियसली किर्चॉफ्स लॉवरचा आहे. तर किर्चॉफ्स लॉमध्ये काय आहे सांगा बरं. किर्चॉफ्स लॉमध्ये सुरुवातीला तुम्हाला मी सांगत आहे, किर्चॉफ्स लॉ पहिला जो होता त्याला आपण करंट डिव्हिजन लॉ म्हणतो. करंट डिव्हिजन लॉमध्ये काय रे लर्न केलेलं आहे तुम्ही, आठवा बरं. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट द एंटरिंग पॉईंट इज इक्वल टू करंट लिव्हिंग फ्रॉम द जंक्शन पॉईंट. जेवढा आलेला करंट आहे तेवढाच करंट गेलेला करंट आहे. आता या सर्किटमध्ये एंट्रिंग करंट आलेला किती आहे, हा करंट 2 एम्पियर प्लस हा आलेला करंट किती आहे बेटा 2 एम्पियर. हे ॲरो इनवर्ड असेल तर आलेला करंट, आणि परत इकडे इथून गेलेला करंट आउटवर्ड ॲरो म्हणजे गेलेला करंट, आणि गेलेला करंट काय दाखवतो आपण मायनस येणारा करंट प्लस. आपण साधंच आहे ना, आपल्याकडे काही येणार असेल आपल्याकडे पॉझिटिव्ह, आपल्याकडून चाललं दूर कोणी घेऊन चाललं आपल्याकडनं निगेटिव्ह, म्हणजे लोकांचं देणं असेल निगेटिव्ह, येणं आपल्याला असेल पॉझिटिव्ह, मग हे येणं पॉझिटिव्ह आणि आपल्याकडनं जाणं निगेटिव्ह, म्हणजे हे 1 एम्पियर करंट गेला मायनस घेतलं बेटा. आणि इथं परत मायनस किती सांगा ना 1.3 एम्पियर करंट, आणि मायनस गेलेला करंट आय इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ द एंट्रिंग करंट ॲट द जंक्शन पॉईंट इज इक्वल टू लिव्हिंग करंट फ्रॉम द जंक्शन पॉईंट. एंट्रिंगचा करंट पॉझिटिव्ह, साईन कन्व्हेन्शन वापरलेला आहे आपण. एंट्रिंगचा करंट पॉझिटिव्ह घेतो आणि लिव्हिंगचा करंट निगेटिव्ह घेतो. चला आता पहा बरं, हे 2 + 2 4 -1 आणि 1.3 किती आलं बेटा 2.3 मायनस आय इज इक्वल टू 0. हां आता सांगा मला काय आलं, 4 - 2.3 वजाबाकी करा बरं 4.0, तर किती आलं वाटल्यास असं लिहा 4.0. आता इथं किती आलं 7 कॅरी 1 2 + 1 3, आणि इथं किती आलं 1 मायनस आय इज इक्वल टू 0, आणि आय इज इक्वल टू 1.7 एम्पियर. या प्रॉब्लेमचा रिझल्ट जो होता बेटा किती आला रे, किती आला 1.7 एम्पियर करंट या प्रॉब्लेमचा आहे का नाही. सिंपल प्रॉब्लेम, यात काही अडचण आहे का. फार साधा आणि सोपा प्रॉब्लेम होता बेटा. हा पहिला प्रॉब्लेम समजला ना, लक्षात आला. सिंपल प्रॉब्लेम असतात. आता थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने इथं घेतो म्हणजे तुमच्याशी इंटरॅक्शन होईल. आता पुढे बेटा दुसरा प्रॉब्लेम, 5 कंडक्टर्स आर मीटिंग ॲट ए पॉईंट एक्स. नोट करा 5 कंडक्टर्स आर मीटिंग ॲट अ पॉईंट x
as shown in figure, x as shown in figure, as shown in figure, what is the value of current in fifth conductor? What is the value of, what is the value of current, what is the value of current in fifth conductor? आला का बेटा प्रॉब्लेम? हां, आता तुम्हाला वाटत असेल फिगर कशी असेल, कारण फिगर दिली पाहिजे बेटा. तर या ठिकाणी तुम्हाला या जंक्शन पॉईंटला असा दिलेला आहे आणि तो पॉईंट एक्स इथं आहे बेटा, राईट. हां, आता इथं हा दिलेला आहे 5 एम्पियर आणि इथं दिलेला आहे 4 एम्पियर, हा असा आलेला करंट. त्यानंतर इकडे दिलेला आहे 3 एम्पियर केलेला करंट आणि इथं सुद्धा 5 एम्पियर असा बाहेर गेलेला करंट दिलेला आहे आणि इथं दिलेला आहे तुम्हाला हा आय दिलेला आहे आणि तो फिफ्थ कंडक्टर आहे. हा पहिला कंडक्टर, हा दुसरा कंडक्टर, हा तिसरा कंडक्टर, हा चौथा कंडक्टर आणि हा पाचवा कंडक्टर. सांगा आता काय दिलेलं आहे बेटा, सांगा बरं. हां, 5 कंडक्टर्स आर मीटिंग ॲट ए पॉईंट एक्स. हा पॉईंट तुमचा इथं एक्स, या ठिकाणी एक्स पॉईंट आहे. ॲज शोन इन फिगर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट इन फिफ्थ कंडक्टर? या फिफ्थ कंडक्टरमधला करंट काढा. ऑलरेडी पहिला प्रॉब्लेम आपण अशा टाईपचा लर्न केलेला आहे. चला ट्राय करा बरं, ट्राय करा. फिगर काढली असेल तर न्यूमरिकल जो असेल तो बेटा सेकंड तुम्ही आता स्वतः सॉल्व करा. करा, 2 मिनिट तुम्हाला वेळ. काही नाही, एंट्रिंग करंट किर्चॉफ्स फर्स्ट डिव्हिजन लॉचा. आता एंट्रिंग करंट किती आलेला आहे इथं 5. हा दुसऱ्या कंडक्टरचा एंट्रिंगच आहे 4. तिसऱ्या कंडक्टरचा लिव्हिंग -3. ॲरो बाहेर दाखवला की चाललेला आहे निगेटिव्ह आणि -5 बाहेर ॲरो आणि -I इज इक्वल टू 0. -I इज इक्वल टू 0. ओरलीच करायचं, एवढे सोपे प्रॉब्लेम आहेत. हां, किती आलं बेटा हे +5 -5 गेट्स कॅन्सल, +5 -5 गेट्स कॅन्सल. आता +4 आणि -3 म्हणजे 1. -I इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर I इज इक्वल टू 1 एम्पियर. I इज इक्वल टू 1 एम्पियर. आलं का नाही? किती सिंपल न्यूमरिकल होता हा, आपण सॉल्व केलेला. चला आता पुढचा न्यूमरिकल आपण लर्न करूया बेटा. आता न्यूमरिकल नंबर 3. सगळे फिगरचे प्रॉब्लेम्स किर्चॉफ्स लॉचे बेटा. आता प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये हां, आता हा जो करंट आहे याला अवे बाहेर जात आहे, अवे फ्रॉम एक्स असेल, अवे फ्रॉम एक्स म्हणजे एक्स पासून जंक्शन पॉईंट पासून बाहेर चाललेला आहे. आता द करंट इन द अर्म, नेक्स्ट प्रॉब्लेम, करंट इन द अर्म, करंट इन द अर्म CD in the circuit will be, in the circuit will be. हां, आता इथं सर्किट, पूर्ण सर्किटचीच प्रॉब्लेम. आता इथं बेटा हां एक रेजिस्टन्स दिलेला आहे, असा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक रेजिस्टन्स आहे आणि नंतर इथून एक रेजिस्टन्स काढलेला आहे. हे असं या पॉईंटला आणि तिथून पुढे एक रेजिस्टन्स, हे असं, आणि हा तुमचा C आणि हा इथं D. चला OABC
हा ओ, ए, बी, सी आणि डी. रेजिस्टन्स हा एंट्रिंग करंट I1, इकडे गेलेला करंट I2 आणि इथं गेलेला करंट I3. आता हा I2 जो आहे हा करंट इकडे येतो बेटा, सेम हे असं तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे काय, आता वाटतं प्रॉब्लेम फार सोपा आहे, परंतु उगीच कॉम्प्लिकेशन वाटतं. वाटणं वेगळं आणि प्रत्यक्ष असणं वेगळं, ह्यात फरक येतो. आता हे डायग्राम तुम्हाला दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे काय, सी डीमधून किती करंट फ्लो होतो. सी डी म्हणजे कोणता, सी ब्रँचपासून डी पर्यंत बेटा. याच्यामधला करंट किती फ्लो होतो तो काढायचा आहे. चला करा बरं, ट्राय करा. फारच सोपा प्रॉब्लेम आहे. असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स अनेक वेळेस विचारलेले आहेत एक्झाम. चला बेटा, आता इथं एंट्रिंग करंट I1 बरोबर आहे, मी घेतलं बेटा इथं I1 आणि हा करंट इकडे स्प्लिट झालेला आहे. या मार्गाने गेलात प्लस I2, इकडे गेलेला प्लस I3. आता हा इकडून आलेला करंट I2, इकडून आलेला करंट I2, हा I2 आणि हा I3 आणि इथून आलेला करंट आयचं स्प्लिट झालं म्हणजे I करंट जो आहे तो इज इक्वल टू I2 प्लस I3. आलेला एंट्रिंग करंट ए पॉईंटला ॲट पॉईंट एला एंट्रिंग करंट किती आहे I1, लिव्हिंग करंट किती आहे I2 आणि I3. मग काय झालं, I1 इज इक्वल टू I2 प्लस I3. आता बेटा हा इकडून आलेला करंट I2, इकडून आलेला करंट I3, ह्या दोघांची बेरीज पुढे निघालेला आहे. म्हणून करंट थ्रू सी डी इज I2 प्लस I3 that is equal to I2 plus I3. हा जो करंट आहे इकडून I आलेला स्प्लिट झाला, दोन पार्टमध्ये स्प्लिट, एक अप्पर I2 लोअर I3 आणि यांची बेरीज जर घेतलात तुम्ही I1 एंट्रिंग करंट आणि लिव्हिंग करंट I2 प्लस I3 बेटा. आता तुम्ही म्हणाल की हेच करंट इकडे का फ्लो होतो, जर इथं ब्रँच नाही ना, सिरीजमध्ये आहे, सिरीजमध्ये करंट बदलत नाही. मग हा करंट I2 मध्ये जो फ्लो झालेला आहे तोच या रेजिस्टन्समध्ये फ्लो होतो आणि मग इथून आला I2, इकडून आलेला I2 आणि या दोघांची बेरीज पुढे चाललेला आहे. हा करंट थ्रू सी डी इज I2 प्लस I3. करंट थ्रू सी डी इज I2 प्लस I3. आलं ना सिम्पल. चला बेटा नेक्स्ट, हा आपण लर्न केल्यानंतर पुढचा प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये बेटा. चला सिंपल प्रॉब्लेम आहेत. 4, अ करंट ऑफ 6 amperes enters. A current of 6 amperes enters one corner P, enters one corner P of an equilateral triangle, equilateral triangle P Q R having three wires of resistance 2 ohm each. 3 wires of resistance 2 ohm each. प्रत्येकाचा किती 2 ohm and leaves by the corner R.
leaves by the corner R, then current I1 and I2 will be. Then current I1 and I2 will be. चला काढा. आता डायग्राम कशी असेल इथं देतो मी. हा इथून एंट्रिंग करंट 6 एम्पियर दिले बेटा तुम्हाला. किती? 6 एम्पियर. आणि हा 2 ओम रेजिस्टन्स आणि हा पॉईंट पी. नंतर याला स्प्लिट केलं एक इक्विलॅटरल ट्रँगल हे असा. आणि हा I1 आणि हा I2. हा 2 ओम, हा सुद्धा 2 ओम. आणि परत इकडे एक रेजिस्टन्स, हा सुद्धा 2 ओम. हा पी पॉइंट, इथं क्यू पॉइंट आणि या ठिकाणी आर पॉइंट. राईट. चला बेटा I1 I2 ची किंमत काढा. बरोबर. I1 I2 ची किंमत काढायची. लक्षात आलं तुमच्या इथं पी पॉइंट. हां, I1 आणि I2 ची किंमत काढायची. आता हा करंट जो आलेला इथून किती एम्पियर आला? 6 एम्पियर. आणि हा करंट जो इकडे गेलेला आहे, स्प्लिट झालेला आहे, हा 6. इकडे गेलेला करंट किती आहे बेटा? I1. इकडे गेलेला करंट किती? I2. म्हणजे आता तुम्हाला हे I1 इथं आलं आणि इथं सिरीजमध्ये असल्यामुळे परत इथंही I1च आणि इथून आलेला करंट I2 आणि इकडे पुढे जो जातो तर काय येतो? I1 प्लस I2 इकडे गेलेला करंट. तर तुम्हाला विचारलेला आहे I1 प्लस I2 बरोबर किती? I1 प्लस I2 बरोबर किती असं विचारलेलं आहे. हां, आता बेटा याला काय करता येईल? याला असं सर्किट डायग्राम सिम्प्लिफाय करा. हा रेजिस्टन्स ॲज इट इज आहे. आता इथं हे 2 सिरीज, 2 अधिक 2 4 ओम. आणि नंतर इकडे गेलेला हा 2 ओमचा. आणि हा तुमचा 6 एम्पियर करंट एंट्रिंग, इकडून I1 आणि हे I2 आणि हा पॉईंट P. आता या दोन्हीचा जो असेल हा R पॉईंट असं झालेलं आहे. आता I1 आणि I2. आता पाय बेटा ह्या पॉईंटमध्ये आणि R पॉईंटमध्ये काय झालेलं आहे? हे दोन्ही रेजिस्टन्सेस, हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स, व्होल्टेज याचं नेहमी कॉन्स्टंट असतं. म्हणजे ओम्स लॉनुसार ह्याच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज आहे म्हणजे 4 इंटू I1 इज इक्वल टू 2 इंटू I2. लक्षात आलं का बाळांनो? हे 2 एकमेकांच्या पॅरललमध्ये आहेत आणि पॅरललच्या अक्रॉस व्होल्टेज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे याच्या अक्रॉस व्होल्टेज किती? V इंटू I. आता मी तुम्हाला लक्षात आलं नसेल तर V इज इक्वल टू 4 इंटू I1 आणि V इज इक्वल टू 2 इंटू I2. आता हे दोन्ही V कॉन्स्टंट म्हणजे 4I1 इज इक्वल टू 2I2. आणि बेटा इथं आता I1 2I1 इज इक्वल टू I2 आणि I1 इज इक्वल टू I2 बाय 2. I1 इज इक्वल टू I2 बाय 2. आलं का लक्षामध्ये? हां. आता बेटा किर्चॉफ्स लॉनुसार एंट्रिंग करंट किती आहे? 6. आलेलं गेलेलं करंट -I1 -I2
इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनमध्ये I2 ची किंमत ठेवा बेटा. 6 मायनस I2/2 मायनस I2 इज इक्वल टू 0. आलं का लक्षात? ज्या ठिकाणी I1 आहे त्या ठिकाणी त्याची किंमत I2च्या फॉर्मॅटमध्ये I2/2 आहे. तर आता LCM काढा. 12 मायनस I2 मायनस 2I2 इज इक्वल टू 0. आता हे इकडे जाऊन 0 LCM काढलं म्हणजेच किती आलं बेटा? हे 12 इज इक्वल टू 3I2. हे 2I2 प्लस I2 म्हणजे आणि I2 इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 4 एम्पियर. I2 ची किंमत किती आली? 4 एम्पियर आली. तर I1 काढा. तर या इक्वेशनमध्ये ठेवा I1 इज इक्वल टू I2च्या ठिकाणी 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 एम्पियर. आलं का लक्षामध्ये? I1 ची किंमत किती आली बेटा? 2 एम्पियर आणि I2 ची किंमत किती आली? 4 एम्पियर. तर अशा टाईपमध्ये हा सिंपल प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करतो. पहा, चेक करा परत एक वेळेस. डायग्राम तुमच्या पुढे ठेवलेली आहे. डायग्राम ही तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामध्ये किर्चॉफ्स लॉचा यूज करायचं. पहिलाच किर्चॉफ्स करंट डिव्हिजन लॉचे न्यूमरिकल आहेत हे पूर्ण तुम्ही मिटा. आता ट्राय करूया. अलग लक्षामध्ये परत चेक करा. तुमच्या पुढे लिहिलेलं आहे इक्विव्हॅलंट सर्किट हे असं असेल. करंट जर सारखा फ्लो होत असेल, कन्फ्युग्रेशन कसंही असू द्या, करंट जर सारखा फ्लो असेल तर बेटा ते सिरीजमध्ये. हे 2 आणि 2 सिरीजमध्ये 2 जोडलं तर बेरीज करायचं. 2 आणि 2 4 म्हणजे इकडची ब्रँच हे 4 आणि ही ब्रँच ॲज इट इज 2. आता हे 2 पॅरलल आहेत म्हणजे याच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच याच्या अक्रॉसचं व्होल्टेज असतं. V इज इक्वल टू I1 R1 I2 R2. हे दोन्ही इक्वेट केलं 4I1 इज इक्वल टू 2I2 2I1 इज इक्वल टू I2 I1 I2/2. आता पूर्ण काय केलं मी? एंट्रिंग करंट या जंक्शन पॉईंट Pला. एंट्रिंग करंट जंक्शन पॉईंटला किती आहे? 6 येणारं पुढे गेलेलं I1 प्लस I2 म्हणजे 6 एंट्रिंग, लिव्हिंग मायनस, एंट्रिंग पॉझिटिव्ह, लिव्हिंग निगेटिव्ह, आलेलं करंट 6 पॉझिटिव्ह, लिव्हिंग इकडे गेलेलं I1 परत इकडे गेलेलं I2 म्हणजे 6 मायनस I1 मायनस I2 इज इक्वल टू 0 किंवा 6 इज इक्वल टू I1 प्लस I2. आता याचा LCM काढला बेटा. I1 ची किंमत जी आहे आपण काढलेली इथं ती I1च्या ठिकाणी ठेवलं I2/2 मायनस I2 0. लसावी काढा आणि सिंपल कॅल्क्युलेशन केलात तर रिझल्ट तुम्हाला येऊन जातो. चला बेटा आता नेक्स्ट न्यूमरिकल. किर्चॉफ्स लॉचे वेगवेगळ्या टाईपचे न्यूमरिकल मी तुमच्याकडनं घेत आहे. आता बेटा आणखीन एक थेरॉटिकल म्हणा 5 नंबरचा प्रॉब्लेम. 12 वायर्स ऑफ इक्वल रेजिस्टन्स आर कनेक्टेड टू फॉर्म ए क्यूब. आता क्यूब कसा काढायचा बेटा? हे पहा, हे अशा टाईपचं एक क्यूब काढते वेळेस हे लक्षात घ्या. हे एक रेजिस्टन्स असा, हा दुसरा रेजिस्टन्स आणि हा तिसरा रेजिस्टन्स आणि हा चौथा रेजिस्टन्स. क्यूब तयार करायचा आहे. क्यूब लक्षात येतं? त्याला 12 साईड्स असतात. हे 4 साईड झाल्या. आता याला इथून काय करतो बेटा मी? आता हे असं आपण घेतो ना, असं हे असं हे डॉट घेतलं. आता हे याच्या किती झाल्या? हे साईड्स, हे साईड्स ज्या असतील परत ह्या साईड्स किती? 4 झालेल्या आहेत. आता ही पाठीमागची बाजू असते, हे जोडा, हे 4 5 हे 6 हे 7. आता बेटा हे साईड जे आहे ना इथून ही 7 8 ही साईड 9. आता ही साईड 10 ही साईड 11 आणि ही असेल, आता ही पाठीमागची आहे, ही 12. 12 साईड झाले. हां आता पहा न्यूमरिकलमध्ये अगोदर तुम्हाला मी 12 वायर्स
12 वायर्स, नोट करा प्रॉब्लेम बेटा, ऑफ इक्वल रेजिस्टन्स, ऑफ इक्वल रेजिस्टन्स, 12 वायर्स ऑफ इक्वल रेजिस्टन्स, कॅपिटल आर, प्रत्येक वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल आर, म्हणजे हे आर इथं आर, हे आर इथं आर, आर तुम्ही काढताना क्यूब, तर प्रत्येकाचं रेजिस्टन्स सारखंच आहे आर आर. असे किती आहेत हे 12 आर कनेक्टेड टू फॉर्म ए क्यूब. द इफेक्टिव्ह आर कनेक्टेड टू फॉर्म ए क्यूब, आर कनेक्टेड टू फॉर्म अ क्यूब. प्रॉब्लेम नोट करा, आर कनेक्टेड टू फॉर्म अ क्यूब. द इफेक्टिव्ह resistance between the effective resistance between two opposite diagonal ends, two opposite diagonal ends. आता अपोजिट डायगोनल एंड्स म्हणजे बेटा इथं हे एक असं. आपण आपल्या हॉलचा विचार करा, कसं असतं. आता इथं मी लेक्चर हॉलचा विचार केला, हे एक कॉर्नर. आता या कॉर्नरला सरळ असं जायचं, परत असं यायचं आणि परत इकडे जायचं. हे झालं तुमचं डायगोनली अपोजिट एंड्स. तर या डायगोनली अपोजिट एंड्समधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचा आहे. आता किर्चॉफ्स लॉनुसार सॉल्व करत गेलं तर खूप इक्वेशन येतात बेटा, त्याची गरज नाही, फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय लिहायचं, डायगोनली अपोजिट इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, फॉर्म्युला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन diagonally opposite ends of a cube is equal to 5/6 into r. Small r काय, रेजिस्टन्स बिटवीन डायगोनली अपोजिट एंड्स. डायगोनली अपोजिट एंड्स म्हणजे आता मी इथं जर नाव दिलं ए, बी, सी आणि डी, ए टू डी डायगोनली अपोजिट एंड्स आहेत. आता जर हॉलमध्ये घेतलं बेटा, तर तिकडून आलेला परत त्या एंडला, परत खाली उतरला, परत असा पुढे गेलेला, तर हे डायगोनली अपोजिट, हे कॉर्नर आणि ते कॉर्नर हे डायगोनली अपोजिट असतात. 3 डायमेन्शनल फिगर. आपल्या कुठल्याही तुमच्या घरच्या रूममध्ये पहा, एक कॉर्नर वरचा आणि एंड कॉर्नर तिकडचा खालचा, तर याच्यामध्ये असं सरळ एक तर असं या, खाली जा, परत त्याकडेला जा आणि परत त्याकडून तिकडे जा. म्हणजे डायगोनली अपोजिट एंडचा रेजिस्टन्स हे नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवा, किती असतो, 5/6 इंटू रेजिस्टन्स ऑफ ईच साईड. हे वेअर कॅपिटल आर resistance of each side, where capital R is the resistance of each side. तर कॅपिटल आर काय, प्रत्येक साईडचा रेजिस्टन्स. याचा न्यूमरिकल सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतो. समजा प्रत्येक साईडचा रेजिस्टन्स 2 ओम दिलं, किती म्हटलं मी, 2 ओम. तर व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन डायगोनली अपोजिट कॉर्नर्स ऑफ ए क्यूब असं म्हणलं तर 5/6 इंटू 2, 5/6 इंटू 2 हे जर दिला तर हे 2 ने या 6ला कॅन्सल करा, 5/3 ओम इफेक्टिव्ह रेजिस्टन्स येतो. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती येतो, 5/3. म्हणजे अशा टाईपचं न्यूमरिकल जर पुढे विचारलं तर तेही आपल्याला इथं सॉल्व करता येऊ शकतं बेटा. चला आता पुढे
आहेत ना सिंपल प्रॉब्लेम? प्रत्येक प्रॉब्लेम फारच सिंपल आहे बेटा. आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6 तुम्हाला देतो बेटा. चला 6 नंबरचा प्रॉब्लेम. ॲज द स्विच एस इज क्लोज्ड, लिहा ॲज द स्विच S is closed, as the switch S is closed in the circuit, लिहून घे चला. in the circuit current passed through it is, current passed through it is. चला बेटा, हे सगळे ऑप्शन मी तुम्हाला ऑप्शन देत नाही, मुद्दाम सॉल्व करायचे. हां, आता इथं काय दिलेलं आहे पहा. एक रेजिस्टन्स, इथं एक रेजिस्टन्स आणि इथं स्विच एस, आणि हे अर्थला कनेक्ट केलेलं आहे, अर्थिंग. हा स्विच एस बेटा. आणि पुढे दिलेलं आहे तुम्हाला एक रेजिस्टन्स आणि इथं 5 व्होल्ट, इथं 10 व्होल्ट. हा 4 ओम रेजिस्टन्स, हा 2 ओम रेजिस्टन्स आणि हा सुद्धा 2 ओम रेजिस्टन्स. चला, तर आता करंट कशामधला विचारलेला आहे. ॲज द स्विच एस इज क्लोज्ड, याला असं क्लोज केलं म्हणजे असं, म्हणजे करंट असा फ्लो होत आहे. म्हणजे करंट कशातला विचारलेला आहे तुम्हाला, इथला करंट विचारलेला आहे. हा करंट या ठिकाणचा विचारलेला आहे. ॲज स्विच एस इज क्लोज्ड इन द सर्किट, करंट पास्ड थ्रू इट इज, करंट पास्ड थ्रू इट इज. पाय बेटा, आता हे करंट इकडे येणारा असं किती असेल, I1. या सेलचं करंट किती आलं, I1. लक्षात. आणि इथून आलेलं या बॅटरीचं करंट, ह्या बॅटरीचं करंट I1, या बॅटरीचं करंट I2, आणि दोन्हीचं बेरीज I3 इज इक्वल टू I1 प्लस I2 फ्लो होतो. I1 प्लस I2. इकडून आलेलं करंट I1, या साईडनं आलेलं करंट I2, आणि दोघांची बेरीज हा करंट इकडे फ्लो होतो. तर तुम्हाला I1 प्लस I2ची किंमत किती ती काढा. करंट थ्रू स्विच केलं म्हणजे क्लोज केलं स्विच एस, तर करंट या ब्रँचमधलं किती आहे ते विचारलेलं आहे का नाही. प्रॉब्लेम सिंपल आहे, परंतु थोडे टेक्निकली सॉल्व ट्राय करा बरं, जमेल का. आणि तो जमतो बेटा. हे पहा, आता इथं व्होल्टेज 10 V, 10 मायनस V, हे व्होल्टेज डिवायडेड बाय, म्हणजे आता तुम्हाला मी इथं दे घेतो पहिल्यांदा I3 इज इक्वल टू I1 प्लस I2, I3 इज इक्वल टू I1 प्लस I2. बरोबर आहे, I3 काढायचा आहे. आता या ठिकाणी जे असेल बेटा इथं, आता हा करंट जो असेल I3चा करंट, आता I1 ची किंमत किती, V इज इक्वल टू I इंटू R, I इज इक्वल टू V अपॉन R. म्हणजे इथं 10 मायनस इथलं व्होल्टेज V घेऊया, V डिवायडेड बाय रेजिस्टन्स 4 इज इक्वल प्लस सांगा बेटा I2 इथलं व्होल्टेज 5 मायनस V डिवायडेड बाय 2. लक्षात आलं का नाही. ओम्स लॉनुसार I इज इक्वल टू V डिवाइड बाय R.
आता व्ही म्हणजे काय, 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल आहे. 10 मायनस व्ही डिवाइड बाय रेजिस्टन्स, 10 मायनस व्ही डिवाइड बाय रेजिस्टन्स, 5 मायनस व्ही डिवायडेड बाय रेजिस्टन्स. आता I3 कुठं आहे, याच्यातलं करंट ते काय येतं सांगा बरं. इथलं रेजिस्टन्स 0 आहे, अर्थला कनेक्ट केलं म्हणजे व्होल्टेज किती झालं, 0. व्ही मायनस 0 डिवाइड बाय 2. व्ही मायनस 0 हे व्ही इथलं, मायनस 0 अर्थिंग कनेक्ट असेल तर 0 बेटा. चला सॉल्व करा बरं. आता काय येतं सांगा बरं मला. तर आता याला सॉल्व करत गेलात तुम्ही तर LCM काढता येईल आपल्याला. आता V/2 इज इक्वल टू, इथं LCM मी घेतो 4, 10 मायनस व्ही प्लस 10 मायनस 2V. आलं का लक्षात. 5 दोन्ही दाणे 2V. चला बेटा आता ह्याला इथं 2 इज इक्वल टू 20 मायनस 3V. 20 आता हे 2 कॅन्सल झालं, इथं 2 राहिलं म्हणजे हे 10 10 20 आणि मायनस डिवाइड बाय 2 हे V. आता याला हे 2 इकडे आणलं. चला काय आलं बेटा, 2V मायनस 3V इकडे आल्यानंतर 5V इज इक्वल टू 20. V इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 4 व्होल्ट. आता इथलं व्होल्टेज 4 आहे. किती आहे इथलं व्होल्टेज, 4 व्होल्ट आहे. आता करंट जो फ्लो होणार आहे आपल्याला तो काय येईल सांगा बरं मला. I3चा फॉर्म्युला इथे घेतलेला बेटा आपण, येतो का लक्षात. I3चा I3 इज इक्वल टू V मायनस 0 डिवाइड बाय 2. V किती काढलं आपण, 4 मायनस 0 डिवाइड बाय 2. I3 इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 2 अँपियर. हे असं आलं का लक्षात. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सॉल्व केलेलं आहे, पण ॲप्लिकेशन कशाचं आहे, याला एकत्र किर्चॉफ्स लॉ आणि ओम्स लॉला एकत्र केलेलं आहे. किर्चॉफ्स लॉ आणि ओम्स लॉला एकत्र करून हा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व केला बेटा. म्हणून प्रॉब्लेममध्ये कसे असते, आपली आयडिया क्लिअर केलं जातं. प्रॉब्लेम आर द ॲप्लिकेशन्स ऑफ थिअरी किती समजले हे प्रॉब्लेममधून कळतं. म्हणून प्रत्येक प्रॉब्लेम इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं प्रॉब्लेमकडे खूप कॉन्सन्ट्रेट करून प्रॉब्लेम सॉल्व करायचे बेटा. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. चला प्रॉब्लेम नंबर 7. चला ट्राय करूया. प्रॉब्लेम नंबर 7 काय दिलेला आहे. In the following circuit, सर्किटचं शॉर्ट फॉर्म CKT म्हणतात. सर्किट. इन द फॉलोइंग सर्किट करंट I3 इज इक्वल टू, करंट I3 इज इक्वल टू किती. इन द फॉलोइंग सर्किट करंट I3 इज इक्वल टू. चला सर्किट काय दिलेलं आहे काढतो मी. हा एक रेजिस्टन्स दिलेला आहे, परत हा दुसरा रेजिस्टन्स दिलेला आहे. इथं इथून एक बॅटरी घेतलेली आहे आणि परत इथून इकडे एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे बेटा 8 व्होल्टची आणि परत पुढे बॅटरी कनेक्ट केलेली आहे. हे 12 व्होल्ट, ही 8 व्होल्टची बॅटरी, ही 12 व्होल्टची बॅटरी आणि परत ही किती 6 व्होल्टची बॅटरी. हा 28 ओम रेजिस्टन्स आणि हा
54 ओम रेजिस्टन्स आणि मग इथं पुढे असं जोडलेलं आहे. आता तुम्ही करंट I3 जे काढायचं आहे, तर हा करंट I3 बरोबर काढा, करंट I3 बरोबर काढा असं म्हणलेलं आहे. छान प्रॉब्लेम आहे, सोपा प्रॉब्लेम आहे, काही काळजी करू नका, सिंपल आहे. पहिल्यांदा सर्किट डायग्राम काढा आणि कशा पद्धतीनं न्यूमरिकल सॉल्व करता येईल त्याकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. पहा बरं कशा पद्धतीने सोपा प्रॉब्लेम आहे, काहीसुद्धा अडचण नाही, बिलकुल साधा आणि सोपा न्यूमरिकल आहे. आता याला काय करूया बेटा, किर्चॉफ सेकंड लॉवरचा हा न्यूमरिकल आहे. नेहमी मी तुम्हाला साइन कन्व्हेन्शनमध्ये सांगितलेलं आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून करंट आपण ही पहिली बॅटरी घेतला तर हा I1, इकडून असा करंट इकडे येणार आणि इकडे I1, क्लोज सर्किटमध्ये हे I1 झाला. आता हा करंट इकडून येणारा बेटा I2, इकडून आलेला करंट I2, हा इकडे असा येतो आणि हा I2, हे क्लोज्ड सर्किट हे झालं कंप्लीट. आता याला नाव देऊया, इथं A, इथं B, इथं C, इथं D, E आणि F. चला लेबल करा. किर्चॉफ्स लॉ, व्होल्टेज डिव्हिजन लॉ, याच्यावरचा हा न्यूमरिकल आहे. सिंपल आहे, फार सोपा आहे, अजिबात अडचण करायचं. आता एक लूप कोणताही घ्या बेटा, हा एक लूप घेतो मी आणि हा दुसरा लूप घेतो, म्हणजे अप्लाइंग KVL करंट व्होल्टेज लॉ टू दी लूप. कोणता बेटा, ABEFA, क्लोज लूप घ्या कोणताही. हा एक बाहेरचाही घेतलं तरी चालतं, पण हा एक लूप घेतो ना, हे एक, दोन लूप घ्यायचं, दोन इक्वेशन येतात, सॉल्व करायचं बस. आता पहा, A कडून कुठं चाललंय आपण, B कडे, करंटच्या अपोजिट असेल तर प्लस 28 × I1. लक्षात आलं का रे, हा प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. करंट किती आहे I1, रेजिस्टन्स किती आहे 28 I1. करंटच्या अपोजिट साइन कन्व्हेन्शन वापरतो बेटा, करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रेस करत असेल तर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स पॉझिटिव्ह. आता बेटा इथून B कडून E कडे चाललात, बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललात तर निगेटिव्ह घ्यायचं, -6 व्होल्ट, -6 व्होल्ट. आता परत आपण या ठिकाणी, आता हे असं चाललंय, बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललात तर -8 व्होल्ट, एज इक्वल टू 0, एज इक्वल टू 0. चला बरं किती आला रे, 28 I1 एज इक्वल टू -14 एज इक्वल टू 8 × 6 = 14 आणि 28 I1 एज इक्वल टू 14, I1 एज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 28 एज इक्वल टू 1/2 एम्पियर. चला I1 ची किंमत काढलात, किती आला I1 बरोबर आहे 1/2 एम्पियर. आता चला बेटा या दुसऱ्या अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू दी लूप. बरेचसे विद्यार्थ्यांना बेटा हे किर्चॉफ्स लॉ उगीच अवघड वाटतात, फार सोपे आहेत. एक तरी क्वेश्चन पाठीमागच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. हा सेकंड पार्ट जो आहे ना सोपा आहे, करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट सेकंड हा फर्स्टपेक्षाही सोपा आहे. त्यासाठी थोडंसं पेशन्स लागतं हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं. बोर्डाला 12वीच्या बोर्डाचं टेक्स्टबुक जर पाहिलात तर हे पूर्ण सेकंड पार्ट ॲज इट इज आहे, सेकंड पार्ट ॲज इट इज आहे, दोन्हीकडे कॉमन तुम्हाला सिलेबस आहे बेटा. हां चला आता काय करा, BC DEB क्लोज सर्किट घेतलं. हां आता पहा आपण इथून इकडे चाललंय, करंटच्या डायरेक्शनमध्ये सर्किट ट्रेस करत आहे, तर काय तर निगेटिव्ह -54 I2 प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स.
त्यानंतर इथं काहीच नाही. परत इकडे या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे चाललात तर पॉझिटिव्ह +12. बेटा आता इथून आता वर चालला आपण निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे पॉझिटिव्ह +6 = 0. चला किती आलं 12 × 18 -54 I2 = किती येतं 18. आता इकडे घेतलं हे मायनस मायनस प्लस. तर I2 = 18/54. 18 × 54 1/3 एम्पियर. 1/3 एम्पियर. आता बेटा इकडून आलेलं करंट I1, इकडून आलेलं करंट I2 वर चाललेलं आहे. तर I3 = I1 + I2. बरोबर आलं का? I3 = I1 + I2. चला I1 ची किंमत किती 1/2 प्लस I2 ची किंमत किती रे I2 1/3. LCM काढला किती 6 आणि मग इथं येतं 3 + 2 = 5/6 एम्पियर. I3 = किती आलं I3 = 5/6 एम्पियर. तर करंट थ्रू दिस ब्रँच इज 5/3 एम्पियर. आलं लक्षामध्ये? तर ठीक आहे, परत प्रॉब्लेम आपण पुढे कंटिन्यू करू बेटा.